नमस्कार. इकडे सुमित्रा देवाचा धावा करत असते. देवा, ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकू दे. जानकी आणि ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकू दे देवा, काहीही कर. पण ते ऐकून म्हातारीला राग येतो. म्हातारी म्हणते, ए सुमित्रा, काहीही काय बोलतेस? अगं, सारंग आणि ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकले पाहिजेत. आणि ऋषिकेशने त्याच्या बायकोने काय केलं आहे माहीत आहे ना, तरी सुद्धा तू त्यांच्यासाठी प्रार्थना करतेस. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो आई, जेवढा माझा ओवीवर जीव आहे ना, तेवढाच माझा ऋषिकेशवर देखील आहे. त्यामुळे ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकणार. बघ, मी सांगते तुला. असं बोलल्यावर आजीला राग येतो. तर इकडे रस्सीखेच स्पर्धेमध्ये एकेकाला बाद करून ऋषिकेशने ही रस्सीखेच स्पर्धा जिंकलेली असते. ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला असतो, कारण ऐश्वर्याचे सगळेच फासे हे उलटे पडत असतात. कुकिंगच्या स्पर्धेत देखील जानकी जिंकली आणि रस्सीखेच स्पर्धेत देखील आता हा ऋषिकेश जिंकला. मग आता ही श्री व सौ ही स्पर्धा जिंकायला यांना कितीसा असा वेळ लागणार आहे? नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. मला या दोघांना ही स्पर्धा जिंकू द्यायची नाही आहे. आमचं शेतकरी ॲप लॉन्च झालं पाहिजे. मी यांना कधीही ते होऊ देणार नाही. सारंग खूप रागाने ऋषिकेशकडे बघत असतो. ऋषिकेश सारंग जवळ येतो आणि म्हणतो, काय झालं रे? काल तुझी बायको तोंडावर पडली आणि आज तू तोंडावर पडलास. मोठ्या माझात बोलत होतात ना आम्ही ही स्पर्धा जिंकणार म्हणून. काय झालं? सारंग म्हणतो, अजून ही स्पर्धा संपलेली नाही आहेत. फक्त 2च राऊंड झाले आहेत स्पर्धेचे. स्पर्धा अजून बाकी आहे. पुढे बघूया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अजून माज उतरलं नाही वाटतं. अरे, 2दा तोंडावर पडलात तरी सुद्धा जरा नीट वागा. जरा माज कमी करा. नाही, पण तू पण तुझ्या बायकोसारखाच वागायला लागलास. अगदी बायकोचा बैल झाला आहेस. नंदी बैल, माजुरडा बैल, ती म्हणेल तसा वागणारा. तेव्हा सारंग म्हणतो, दादा बास, बास झालं आता. मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही. ऋषिकेश म्हणतो, काय करणार आहेस? इथे मला स्पर्धेत मारणार आहेस? तेव्हा सारंग म्हणतो, हो, डोक्यात गेलं ना ते सुद्धा करेन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग दाखव मारून, बघूया तुझ्यात हिंमत असेल तर. आणि सारंग ऋषिकेशच्या अंगावर धावून जातो. त्या ऋषिकेश सुद्धा त्याला ढकलून देतो आणि दोघांमध्ये चांगलीच हाणामारी जुमते. ते बघून सर्व स्पर्धक, मुळशीतले गावकरी हे सर्वजण तिथे येतात. सौमित्र मध्ये त्यांना सोडवायला जातो. जानकी देखील जाते. अहो, काय करताय तुम्ही हे? अहो, गावासमोर काय भांडताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, याला समजाव, हा मला काही बोलत होता. तेव्हा सारंग म्हणतो, मी बोलत होतो? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, तू माझाच ज्या बोलत होतास ना, तो माज मला आवडला नाही. सारंग म्हणतो, मग तू कशाला माझ्यावर येतोस? काही करून स्पर्धा आम्हीच जिंकणार आहोत. ऋषिकेश म्हणतो, बघ, परत तेच आहे याचं. अगं, 2दा तोंडावर पडले तरी सुद्धा माज काही कमी झाला नाही. जानकी म्हणते, राहू दे ना हो, सोडून द्या. आपण बोलायचं नसतं, आपण करून दाखवायचं असतं. ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला नक्कीच चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्माला वाईटच फळ मिळतं. त्याचं नेहमी वाईटच होतं, असं जानकी म्हणतात. सारंग म्हणतो, ए वहिनी, टोमणे मारू नकोस. तेव्हा जानकी म्हणते, अहो, मी टोमणे नाही मारत आहे, सत्य परिस्थिती बोलते. जे सत्य आहे ना तेच बोलते. अहो भाऊजी, चिटिंग करून स्पर्धा जिंकता येत नसते हो. अहो, त्यासाठी सत्याने खेळावं लागतं, डोक्याने लढावं लागतं. आणि आपलं कर्म चांगलं असेल ना तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला साथ देतं. त्यामुळे ही स्पर्धा कोण जिंकणार ना, हे प्रत्येकाच्या नशिबावर अवलंबून आहे. तुम्हीच ही स्पर्धा जिंकणार असं तुम्ही आधीच ठरवू नका, कारण पहिल्या 2 राऊंडमध्ये तुम्ही हरला आहात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ए तू गप्पा बस ग, तू कशी जिंकलीस ना मला माहीत आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ए तुला काय माहीत आहे कशी जिंकली? आम्ही काही चिटिंग केली नाही तुझ्यासारखी. तू चिटर आहेस, चिटर. आता मात्र परत सारंगला राग येतो. सौमित्र म्हणतो, अरे काय भांडताय तुम्ही? चला घरी, संपली आता ही स्पर्धा. उद्याच्या राऊंडचा आपण जाऊन घरी प्रॅक्टिस करूया. तेव्हा सौमित्र दोघांची भांडणं थांबवतो आणि जो तो आपापल्या घरी जातो. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.